हॅलो मित्रांनो, तर आजपासून आपण 50 डे चॅलेंज चालू करणार होतो. तर चला चालू करूया. तर आपण या चॅलेंजमध्ये बॉल पेननी स्केचिंग करण्याचा प्रयत्न करूया. लेट स्टार्ट. तर आपण हा जो स्केच आहे, तर आपण हा फ्री हँड काढण्याचा प्रयत्न करू. फ्री हँडमध्ये कोणत्याही प्रकारची मेथड वापरल्या जात नाही. आपण याच्यामध्ये इमेजिन करून आपण हा जो स्केच आहे तर ते काढण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याजवळ एक रेफरन्स आहे, तर आपण ते बघून काढण्याचा प्रयत्न करू. फ्री हँडमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची आयडिया नसते. आपण सगळे जे काही काढण्याचा प्रयत्न करतो ते सगळं आपण इमॅजिन करून काढतो. तर आपण जेव्हा इमॅजिन करून काढण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तर आपल्या चुका जास्त होण्याची शक्यता असते. तर याच्यामध्ये प्रत्येक पेनचा स्ट्रोक जो आहे तर तो आपल्याला विचार करून चालवायचा असतो. पेनचं कसं आहे की एकदा पेन चालली की आपल्याला ते परत खोडता येत नाही. तर म्हणून आपल्याला पेन हे म्हणजे प्रॉपर चालवणं गरजेचं आहे. कारण की एकदा चुकलं की गेलं. फ्री हँडमध्ये कसं असतं की आपल्याला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मेथड वापरता येत नाही. म्हणजे असं येत नाही असं नाही, आपल्याला यूज करता येतं. पण मी जास्त करून इमॅजिननीच म्हणजे ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. कारण की याच्यामध्ये कसं असते, आपल्या चुका जास्त होते. चुका जर आपल्या जास्त झाल्या तर आपलं जे ड्रॉइंग आहे तर आपलं ते अजून ते जास्त बेटर होऊ शकते. कारण की आपल्या जेव्हा चुका होणार तेव्हा आपल्याला अजून जास्त समजणार की हे कोणती लाईन, हॅचिंग अँगल कसा काढला पाहिजे. तर या गोष्टी आपल्याला फ्री हँडमध्ये खूप जास्त समजतात. कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मेथड वापरल्या जात नाही आणि आपण स्वतःच्या मर्जीचे मालिक असतो. तर म्हणून मला तर हे मेथड जे आहे फ्री हँड, तर मला हे खूप जास्त आवडते. मी कोणत्याही प्रकारची मेथड यूज केलेली नाही. सगळ्या ज्या लाईन्स आहेत तर मी त्या इमॅजिन करून त्या म्हणजे फाळण्याची कोशिश करत आहो. तर या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसवर असतात. जर तुम्ही फर्स्ट ट्रायमध्ये जर तुम्ही फ्री हँड जर तुम्ही यूज केलं तर तुमचं सगळ्यात जास्त चान्सेस असतात की ते चुकण्याचे. कारण याच्यामध्ये कसं असतं की म्हणजे थोडंसं एक अंडरस्टँडिंग असणं म्हणजे खूप जास्त गरजेचं आहे. कारण की लाईन्स आपल्याला समजणं जास्त गरजेचं आहे. तुम्हाला त्याची जर अंडरस्टँडिंग असेल तर तुम्ही तुमच्या इमेजिननुसार तुम्ही म्हणजे त्या ज्या लाईन्स आहेत तर तुम्ही त्या ड्रॉ करू शकता. ओल्ड न्यूजपेपर जे असतात तर तुम्ही त्याच्यावर पण प्रॅक्टिस करू शकता. तर प्रॅक्टिसमध्ये काय करायचं, खूप सारे सर्कल फाडायचे आणि ते सर्कल पण म्हणजे आपले प्रॉपर आले पाहिजे. ते पण एक तुमची चांगली प्रॅक्टिस आहे. आणि त्या सर्कलमध्ये आपण आडव्या रेषा, उभ्या रेषा, तर हा आपण प्रॉपर आखण्याची कोशिश करू. जर तुम्ही या गोष्टी जर चांगल्या केल्या तर म्हणजे तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग येईल. प्रॅक्टिस करणे खूप गरजेचं असतं. जर तुम्ही आज प्रॅक्टिस केली आणि जर तुम्ही आज कोणतंही चांगलं ड्रॉइंग किंवा स्केचिंग केली आणि मग तुम्हाला वाटत असेल की आता मला तर सगळंच येतं, तर ही तुमची चुकीची धारणा आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कितीही मोठे आर्टिस्ट बना,
तुम्हाला प्रॅक्टिस करायचीच आहे. प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. तर तुम्ही पण करा प्रॅक्टिस, मी पण करतो. तर हा आजचा आपला स्केच पूर्ण झालेला आहे. तर आज तर झालं. तर आता आपण उद्या भेटू. बाय.